Okay, good morning. Good morning, sir. Yes, good morning. Good morning, sir. Good morning. Okay, today we'll start the methods of treatment of the solid waste. So till time we have covered lot of part of the solid waste management. It means what is solid waste, what are the sources of solid waste, what are the classifications of solid waste, what is the current situation in India about the solid waste. That much part we have covered in the next two lecture before two previous two lecture. So today we will see the actual how we can manage the solid waste. So what are the methods of treatment of the solid waste that we will see today. So if you see here the methods for treatment of solid waste. So there are different methods which we are using for the solid waste. So these methods are, first method is the open dump method, then second is landfill, then third is the compaction, fourth method is the composting, and fifth is the incineration. So these are the methods we can use for the treatment of the solid waste or solid waste management. So we will see one by one what include in the particular method. So here if you see the first method, that is the open dump. So what you are thinking about open dump? काय थिंक करू शकता तुम्ही? Open dumps means ओला कचरा. No, you have image in front of you. Image is there. काय तुमच्या समोर इमेज आहे, काय थिंक करताय? ओपन डंप वर्डिंग मध्ये सगळं आहे. मोकळ्यात कचरा टाकलेला. हा, इट इज नॉट लाईक ओला कचरा किंवा सुका कचरा. इट इज नॉट लाईक. इट इज लाईक दॅट जस्ट वी हॅव टू डंप दी वेस्ट ऑन दी ओपन लँड. दॅट्स इट. ओपन डंप म्हणजे एखाद्या ओपन एरियावरती डायरेक्ट जे काय वेस्ट आहे ते जाऊन डंप करायचं. दॅट्स इट. So if you see here, open dump refers to uncovered area that are used to dump solid waste of all kinds. बघा, सेंटेन्स सिंपल सेंटेन्स आहे. ओपन डंप रेफर टू अनकवर्ड म्हणजे कव्हर केलेली लँड आहे का? इमेज मध्ये दिसते बघा, ओपन लँड आहे. Open. हा, that are used to dump solid waste of all kinds. ऑल पद्धतीचं किंवा आपण काइंड्स ऑफ वेस्ट पाहिले, मग ते लिक्विड, सॉलिड, बायोडिग्रेडेबल, डिग्रेडेबल, हजार्डस, ऑल टाईपचे जे काय वेस्ट आहेत ते सर्व वेस्ट काय होत आहेत तर या ओपन लँड वरती आपण डंप करतोय. सॉलिड वेस्ट हिअर रिटर्न सॉलिड वेस्ट, कारण का लिक्विड या ठिकाणी थांबणारच नाही, ते फ्लो होऊन जाईल. सो ऑल टाइप्स ऑफ सॉलिड वेस्ट वी आर डंपिंग ऑन दी ओपन एरिया. दॅट्स इट. ओपन डंप. The waste is untreated and not segregated. म्हणजे वेस्ट हे आपण पाहिलं वेगवेगळ्या टाईपचं आहे. म्हणजे जसं आपण मराठीत म्हणतो ओला कचरा, सुका कचरा, त्याच्यामध्ये आपण व्हेरियस टाइप्स पाहिले. मग ते ई वेस्ट असेल, गार्बेज असेल, देन नॉन डिग्रेडेबल असेल. मग जे डिग्रेडेबल असेल, नॉन डिग्रेडेबल असेल किंवा ई वेस्ट असेल, ते जर सगळं जर आपण एकाच ठिकाणी जर डंप केलं तर काय होणार आहे? जे कुजणार आहे ते पण तसंच राहणार आहे आणि जे वेस्ट आहे की ज्याच्यावरची प्रोसेस नाही करणार तेही तसंच पडून राहणार आहे. म्हणजेच काय, द वेस्ट इज अनट्रीटेड. कुठलंही ट्रीटमेंट करणार नाही आपण, याच्यावरती करत नाही. ओपन डंप मध्ये कोणती ट्रीटमेंट करत नाही. जे जसं आहे तसंच पडून राहतं. त्यातले जे डिग्रेड होणार आहेत ते डिग्रेड होऊन जातात, नॉन डिग्रेडेबल तसेच पडून राहतात. आपण ओपन डंप सर्वांनी पाहिला असेल, कारण का आपण we all are the familiar with the solid waste. आपल्याला सर्वांनी आपण वेस्ट पाहिलेलं आहे. कुठे तर एखाद्या ठिकाणी ढीग आहे म्हणजेच डंप, ओपन डंप केलेला आहे, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ते. त्यामुळं जास्त असं काही थिंक करून आपल्याला ते विचार करण्यासारखं एवढंही क्रिटिकल नाहीये. बरोबर आहे ना?
सो हा द वेस्ट इज अनट्रीटेड, हे ट्रीटेड केले नसतं आणि सेग्रिगेट पण केलेलं नसतं. सेग्रिगेट इट मीन्स व्हॉट? सेग्रिगेशन सेपरेट केलेलं वेगवेगळं, नसतं. करेक्ट, वेगवेगळं असं. मग जसंच की आपण म्हटलं डिग्रेड होणारे पण त्यात, नॉन डिग्रेडेबल पण तिथंच, ई वेस्ट पण तिथंच, असं सगळं एकाच ठिकाणी डंप केलं जातं. ते सेग्रिगेटेड नसतं. इट इज द ब्रीडिंग ग्राउंड फॉर फाइल्स, रॅट्स अँड अदर इन्सेक्ट्स दॅट स्प्रेड डिसीजेस. हे असं एक ओपन लँड असते की ज्याच्यावरती तुमचे रॅट्स असतील, अदर बॅक्टेरियाज असतील की ज्याच्यामुळं काय होणार आहे, डिसीजेस स्प्रेड होणार आहे. जर आपण याच्यावरती ट्रीटमेंट नाही केली आणि असंच ओपन डंप ठेवलं तर याच्यातून काय होणार आहे, या लँडमधून, कारण का काही असे पशु आहेत, काही असे प्राणी आहेत की जे या एरियामध्येच राहतात, तर याच्यातलंच काय असेल ते खाद्य खातात. मग ते त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल रॅट्स, फाइल्स और अदर इन्सेक्ट की जे आपल्याला काय करणार आहे, डिसीज स्प्रेड होणार आहेत. सो द रेन वॉटर रन अप फ्रॉम दिस डंप कंटेनर्स नियरली लँड अँड वॉटर, देअर बाय स्प्रेडिंग डिसीजेस. आता सपोज या डंप केलेल्या एरियावरती जर पाऊस पडला, बघा मी काय सांगतोय, या डंप केलेल्या एरियावरती जर पाऊस पडला तर पाणी काय थांबणार आहे का या ठिकाणी? नाहीये. म्हणजे याच्यातून फ्लो होऊन जे वॉटर जाणार आहे ते कुठे जाणार आहे? इनडायरेक्टली एखाद्या नाल्याला जाऊन मिळणार आहे, पर्क्युलेट होऊन यातून. ते पाणी कुठे जाणार आहे परत? फायनली एखाद्या रिव्हरला जाऊन मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यातून कितीतरी आपण डेंजरस फ्लो की जो बॅक्टेरिया काही असेल की जो फ्लो वॉटर बरोबर जाणार आहे आणि तो फायनली आपण जे ड्रिंक करणार आहे त्या वॉटरमध्ये जाऊन मिसळणार आहे. म्हणजेच इट इज अगेन व्हेरी डेंजरस फॉर स्प्रेडिंग डिसीजेस. ओपन डंप. In some of the countries, open dumps are being phased out. म्हणजे काही देशामध्ये ओपन डम्प्स हे अलाउड तर नाहीतच, बट जर असतील तर ते शहराच्या पूर्ण बाहेर. पण नाव डेज इट इज रिस्ट्रिक्टेड. हे रिस्ट्रिक्ट करत आहोत सध्या. डंप करतो आपण, पण याच्यावरती प्रोसेस काही चालू केल्या जातात, बट दिस इज नॉट अलाउड. सो आर यू गेटिंग अबाउट दी ओपन डंप? Yes, sir. Simply, this is the waste is a disposed on the open land. एखाद्या ओपन एरियावरती जे काय आपण डायरेक्टली डंप करतो त्याला आपण ओपन डंप वेस्ट म्हणतो. मग त्याच्यामुळे ते अनट्रीटेड असतं, सेग्रिगेट केलेलं नसतं, त्याच्यामुळे मग डिसीजेस होऊ शकतात. मग याच्यावरती जर पाऊस पडला तर ते पाणी वाहून जाऊन शेवटी आपल्या रिव्हरला मिळणार आहे, त्याच्यातून आपल्याला डिसीज होऊ शकतात. दॅट इज द इन्फॉर्मेशन अबाउट दी ओपन डंप. Got it? Yes, sir. Okay. So next type of or method of the solid waste management is the landfill. So what is landfill? See, this is the most traditional method of the waste disposal. Waste disposal करण्याची ही एक ट्रॅडिशनल मेथड आहे की जी आज आपण यूज करतो. So what include this landfill? The waste is directly dumped into the discussed quarries, mining wards or borrow pits. म्हणजेच खड्डे खोदलेले असतात आणि या खड्ड्यामध्ये ते काय करतो आपण, सगळं डायरेक्टली येऊन डंप करतो. So the disposed waste is compacted and covered with the soil. आणि मग काय करतो आपण, this will be, आपण हे एकदा डंप केलं लँडफिल मध्ये, म्हणजे खड्ड्यामध्ये डंप केलं की परत ते कॉम्पॅक्ट करतो आणि त्याच्यावरती सॉइल अंतरतो. सो गॅसेस जनरली बाय डिकम्पोजिंग वेस्ट मटेरियल आर ऑफन बर्न टू जनरेट द पॉवर. सो ह्याच्यातून जे काय गॅसेस आपल्याला मिळू शकतात ते आपण पॉवर जनरेट करण्यासाठी यूज करू शकतो. आफ्टर द लँडफिल
whatever gases will be generated that we can use for the generation of power. म्हणजे आपण वेस्ट पासून ही आपण घरातला आपण माहित आहे कंपोस्टिंग मेथड आहे त्याची, पुढे आपण पाहणार आहे. त्या कंपोस्टिंग मेथड मधून आपण काय करतो, जनरली गॅसेस जे आहेत ते घरामधलं आपण जे आपल्याला कुकिंग साठी आपण तो गॅस वापरू शकतो. सो दिस इज वन मोर मेथड. इट इज जनरली युज्ड फॉर दी डोमेस्टिक वेस्ट. म्हणजे घरातून जे काय फॉर एक्झाम्पल ओला कचरा जसं म्हणतो, दॅट वेस्ट वी आर फिलिंग इन दी लँड अँड आफ्टर दॅट वी आर प्लेसिंग दी सॉइल. म्हणजे अगोदर काय करायचं, ओला कचरा जो आहे तो डंप करायचा, त्याच्यावरती सॉइल टाकायची, मग त्याच्यामधून आपण काय करू शकतो, जे गॅसेस झालेले आहेत ते गॅसेस पॉवर जनरेशनसाठी यूज करू शकतो. सो दॅट इज दी लँडफिल. सो व्हॉट सिम्पली लँडफिल? प्रिपरेशन ऑफ बॉरो पीट, बरोबर आहे. क्वारीज तयार करायच्या, म्हणजेच क्वारीज म्हणजेच मराठीत काय म्हणतो, क्वारीज मीन्स इन मराठी खान. खान आपण म्हणतो, एखादी खान खोदलेली असं म्हणतो. सिमिलर क्वारीज म्हणजे खूप मोठा खड्डा. सो मायनिंग वॉइड्स किंवा बॉरो पिट्स. सो असे खड्डे खोदतो आपण, त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट जे आहे डोमेस्टिक वेस्ट ते डंप करतो, त्याच्यावरती सॉइल आपण अंतरतो आणि मग त्याचं काय होतं, ते कुजण्याची प्रोसेस होते आणि त्यातून जे गॅसेस वगैरे तयार होऊ शकतात ते आपण कशासाठी वापरू शकतो, पॉवर जनरेशनसाठी. सो दॅट इज द लँडफिल. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. Okay. So what are the advantage of this landfill method? So if you see here, landfill site is a chief waste disposal option for the local council. सगळ्यात चीप अशी एक मेथड आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची. वेस्ट डिस्पोजल करण्याची सगळ्यात स्वस्त आणि लोकली आपण यूज करू शकतो अशी जी मेथड आहे, दॅट इज दी लँडफिल. Then job will be created for local people. So whatever local people, those who are collecting the waste from the domestic, they will get the jobs for this landfill disposal method. Then lot of different types of waste can be disposed by landfill in comparison to other disposal methods. बाकीच्या ज्या मेथड्स आहेत डिस्पोजलच्या, त्याच्या कंपॅरिझन मध्ये वेगवेगळ्या डिस्पोजल जे वेगवेगळे जे काय वेस्ट आहेत ते आपण इझिली डिस्पोज करू शकतो बाय युझिंग दी लँडफिल मेथड in comparison with the other methods. So the great advantage of this method is this. Then the gases given off by landfill site could be collected and used for the generating the power. की जसं आपण लास्ट स्लाइड मध्ये डिस्कस केलं की जे काय लँडफिल डिस्पोजल मेथडनी प्रोसेस केल्यानंतर जे काय गॅसेस झालेले आहेत तयार, ते गॅसेस आपण काय करू शकतो, इट विल बी दी कलेक्ट फॉर दी जनरेटिंग दी पॉवर. So these are the advantage. What is the first advantage? This method will be the cheap for the local people. Then jobs for the people will get. Second advantage. Third advantage is different types of waste. वेगवेगळ्या टाइपचे वेस्ट आपण या लँडफिल मेथड मध्ये यूज करू शकतो डिस्पोजल साठी in comparison of other methods. And fourth advantage is whatever gases will be generated by this landfill method, we can use for the generation of power. Got it this? So these are the advantages. So then disadvantages. काय याचे disadvantages असतील landfill method चे? The site will look ugly while it is being used for landfill. उगली म्हणजे काय, ही अशी एक थोडक्यात असं डर्टी साईट दिसू शकते आपल्याला की ज्यावेळी ही प्रोसेस आपण यूज करतो. किंवा उगलीला दुसरा वर्ड आहे तो
हा, कुरूप. कुरूप उगली मीन्स मराठीमध्ये त्याला आपण कुरूप असं, म्हणजे ते दिसायला छान दिसत नाही. द साईट विल लुक उगली व्हाईल इट बिईंग युज्ड फॉर लँडफिल. Then dangerous gases are given off from landfill site that cause local air pollution and contribute to the global warming. काय होऊ शकतं, लँडफिल मेथडनं जर यूज केली तर आपण डिस्पोजल साठी, व्हॉट विल हॅपन, लोकल एअर पोल्युशन. लोकल एअर पोल्युशन होऊ शकतं. म्हणजेच आता ते कुजण्याची प्रोसेसच होते, त्याच्यातून गॅसेस येणार म्हणल्यानंतर मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्या एरियामध्ये एअर पोल्युशन होऊ शकतं. कारण का तिथून झालेले गॅसेस आहेत ते हवेमध्ये जाणार, तेच गॅसेस आपण काय करणार, ॲज अ ऑक्सिजन म्हणून ते आपल्या शरीरामध्ये येणार, त्याच्यामुळं आपल्याला डिसीज होऊ शकतात. दॅट विल बी दी डेंजरस, आणि त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग. So this is the one of the disadvantage. Then local streams could become polluted with toxins seeping through the ground from the landfill site. Landfill site जे आहेत, म्हणजेच खड्डे काढून त्याच्यामध्ये जे आपण डंप केलेलं वेस्ट आहे, त्याच्यामुळे काय होतंय, सिपेज होतंय. जे लोकल जे नाले आहेत, त्या नाल्यातून काय होतंय, जे पाणी आहे ते सिपेज होऊन याच्यातून जे काय वेस्ट आहे, त्या वेस्ट मधून कुजलेलं पाण्यात मिसळलेलं जे काय पार्ट आहेत, ते काय होतात, त्याचे टॉक्झिन्स. सो दॅट इज दी अगेन, म्हणजे ते पाण्यामध्ये मिसळून ते पाणी परत कुठं होतंय, फ्लो कुठल्या तर नाल्याला मिळतंय, कुठल्या तर रिव्हरला जाऊन मिळतंय. सो दॅट विल बी दी डेंजरस फॉर दी आवर हेल्थ. And once the site has been filled, it might not able to used for the redevelopment, as might be too polluted. आता रिडेव्हलपमेंट एकदा आपण लँडफिल करायला लागलोय, जागा किती लागेल, बरोबर आहे ना. वन्स दी साइट हॅज बीन फिल्ड, एकदा जर एखादा डंप केलेला बॉरो पीट जर फिल झाला, लँडफिल केलेला, तर इट माइट नॉट एबल टू युज्ड फॉर रिडेव्हलपमेंट. पुन्हा डेव्हलपमेंट करण्यासाठी तो अवेलेबल आपल्याला होणार नाही. वेस्ट हे ह्यूज अमाऊंट ऑफ मध्ये आपल्याला अवेलेबल होते डे बाय डे, आणि जर आपण एका दिवसामध्ये जर काढून घेऊ शकत नसेल तर रिडेव्हलपमेंटला चान्स आहे का? प्लीज एनीवन आन्सर. हा, आपण परत रिपिटेशन करू शकत नाही त्या जागेचं, मग आपल्याला लँड किती लागेल ही मेथड फॉलो करायला? खूप अशी लँड आपल्याला रिक्वायर्ड करावी लागेल. सो डिसएडव्हान्टेज आहे या मेथडचा की वी कॅन ऑर वी नॉट एबल टू यूज फॉर दी रिडेव्हलपमेंट. लँड ही आपण रिडेव्हलपमेंटसाठी वापरू शकत नाही. वन्स अ साइट हॅज बीन फिल्ड, एकदा साइट भरली की रिडेव्हलपमेंटसाठी यूज करू शकत नाही. सो दीज आर दी ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ दी लँडफिल मेथड. गॉट इट? Yes, sir. Okay, so this is the history and future of the landfill method. बघा काय लिहिलेलं याच्यामध्ये. सो ऑन दी एक्स ऍक्सिस, याला जर आपण एक्स ऍक्सिस म्हटलं आणि याला जर वाय ऍक्सिस म्हटलं, तर वाय ऍक्सिस वरती लँड रिक्वायर्ड इन किलोमीटर स्क्वेअर रिटर्न, किलोमीटर स्क्वेअर मध्ये लँड किती लागेल, आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती काय दिलेलं आहे, इयर्स दिलेले आहेत. 1997 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की काहीतरी इथं 20 किलोमीटर स्क्वेअर लागले असेल, झिरोच्या वरती थोडंसं आहे या ठिकाणी. 2001 ला 100 स्क्वेअर 100. असेल, टेंटेटिव्हली आपण बघतोय कारण का इथे 200चा बार आहे. 2011 ला 200 किलोमीटर स्क्वेअर, 2021 ला 400 किलोमीटर, 31 ला 600, 41 ला किती लागेल 1000 किलोमीटर स्क्वेअर, आणि 47 ला 14,000. इट मीन्स एवढी 1400 किलोमीटर स्क्वेअर एवढी लँड आपल्याला रिक्वायर्ड करावी लागेल जर
आपण फक्त लँडफिल मेथडच यूज करत गेलो तर. आर यू गेटिंग एव्हरीवन? Yes, sir. सिंपल आहे, ग्राफिकल आपल्याला रिप्रेझेंटेशन दिसतंय. जर फक्त लँडफिल मेथड आपण यूज करत गेलो तर आपल्याला खूप अशी लँड रिक्वायर्ड करावी लागेल की ते डिस्पोज करण्यासाठी वेस्ट. नेक्स्ट इमेज इफ यू सी, मिथेनचं इमिशन. कारण का लँडफिल मधून आपल्याला मिथेन गॅस मिळतो की जो आपण गॅस आपल्या कुकिंगसाठी सुद्धा वापरू शकतो. ओके, सो मिथेनचं इमिशन बघा, 1997 ला 5 मिलियन टन पर इयर, 2001 ला, कारण का हे आपल्याला असं बरोबर आहे, Yes, sir. या पद्धतीने आपल्याला ते मिथेनचं इमिशन 2047 पर्यंत 35 to 40 टन पर इयर मिथेन इमिशन आपल्याला मिळेल. बट दिस इज, हा फक्त आपण वापरू शकत नाही कारण का हा हवेमध्ये पण तेवढाच पसरणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होऊ शकतील. कारण काय कंपोस्टिंगची थोडक्यात प्रोसिजर आहे. सो emission of methane from the landfill. So these are the again drawbacks of the landfill method. Got it? Yes, sir. Okay. So now next method, we have covered two methods. First one is the दोन मेथड पाहिले आपण. पहिली मेथड कोणती? ओपन डंप. And second, Landfill. So we have seen two methods of the disposal of waste. Now third method of disposal of waste is the incineration. So what is incineration? What is incineration? Burning. जो काय जे काय वेस्ट आहे ते काय करायचं? बर्न करायचं, पेटवून द्यायचं. Burn करायचं. Okay, so what we'll see what happened by this method. So incineration is a waste treatment process that involve combustion of solid waste. Combustion म्हणजेच काय? Combustion it means आपण ते काय करणार आहे? फायर. म्हणजेच ते जे सॉलिड आहे, वेस्ट आहे, ते आपण बर्न करणार आहे, म्हणजे पेटवून देणार आहे आणि ते डिस्पोजल करायचा प्रयत्न करणार आहे. Incineration is the waste treatment process that involve the combustion of solid waste at 1000 degree Celsius. 1000 डिग्री सेल्सिअस ला आपण काय करतो? ते बर्न करतो, पेटवून देतो. आपण पाहिलेला आहे सर्वांनी कचरा पेटवलेला का? कोण नवीन आहे का? कोण नवीन? कचरा कसा पेटवला जातो आणि त्याचं काय होतं माहित नाही? No, sir. कमी काय असं काय सांगतोय का? वेगळं काही सांगत नाही. जे आपण पाहिलेलं आहे तेच बोलतोय. फक्त मेथड्स आहेत की जे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला सर्वांना माहित आहे. डंप, ओपन डंप पण आपण पाहिलेलं आहे. जस्ट आणायचं ट्रक भरून आणि डंप करायचं. लँडफिल आपण पाहिलेली आहे किंवा माहित तर आहे आपल्याला की खड्डा खोदायचा, त्याच्यामध्ये डंप करायचं, वरून माती अंतरायची आणि ते कुजवायचं. तसंच इन्सिनरेशन पण पाहिलेलं आहे आपण सर्वांनी. जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण सकाळी पहिला कचरा उचलायचो ना, माहित आहे का सर्वांना? कोण का सगळेजण इंग्लिश मिडियमचे येतात का? मग ते आपण काय करायचो? एखाद्या ठिकाणी नेऊन टाकायचो आणि कधी तर ते 4 दिवसातून पेटवून टाकायचो आपण. सो सिंपल, म्हणजे आपण जे पाहिलेलं आहे ते मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. तेच प्रोसेस आहे इथं, फक्त काय ह्यूज अमाऊंट मध्ये करणार आपण. एखाद्या शहरातून काय एखाद्या आपल्या शाळेच्या पुढच्या ग्राउंड वरती जेवढा कचरा आहे तेवढा एखाद्या शहरात मधनं येणार असेल का? त्याच्या किती तर पटीने असेल ना. मग त्याची प्रोसेस आहे, त्याची प्रोसेस आहे ती व्हेरी, म्हणजे आपल्याला ती
फॉलो करायची म्हटलं तर त्याच्यातून बरंच काय पुढे होणार आहे आपण पाहूया. सो प्रोसेस, व्हॉट इज इन्सिनरेशन? Combustion of solid waste at 1000 degrees Celsius. So waste material are converted into ash, flue gas and heat. जे वेस्ट मटेरियल आहे त्याच्यातून आपण काय करू शकतो, ते जळल्यानंतर काय होणार आहे? ऍश, म्हणजे राख मिळणार आहे. काही गॅसेस होणार आहेत त्याच्यातून तयार, आणि हीट. सो फायनली आपलं कंबशन झाल्यानंतर या गोष्टी बाहेर पडणार आहेत त्याच्यातून. सो द ऍश इज मोस्टली फॉर्म्ड बाय इनऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट ऑफ द वेस्ट अँड गॅसेस ड्यू टू ऑर्गॅनिक वेस्ट. काय म्हटले बघा, इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक. परत एकदा केमिस्ट्रीचा पार्ट आहे याच्यामध्ये. काय इनऑर्गॅनिक म्हणजे काय? कार्बन कंपाऊंड. ओके. अँड ऑर्गॅनिक? ऑक्सिजन. ऑक्सिजन. मग याच्यामधून काही गोष्टी या पद्धतीनं इन द फॉर्म ऑफ गॅसेस अँड इन द फॉर्म ऑफ ऍश. इनऑर्गॅनिक इन द कार्बन आहे ते इनऑर्गॅनिक, ते राखेच्या ह्याच्यात. ओके. गॅस आहे ते ऑक्सिजन म्हणून वेस्ट बाहेर पडणार. हा, मग ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आता जर याच्यातून गॅसेस आपण जर वापरात येणारे गॅसेस जर मिळाले तर दॅट इज गुड. बट न वापरणारे गॅसेस आपल्याला मिळाले तर काय इनडायरेक्टली काय होणार आहे? एन्व्हायरमेंट वरती इफेक्ट होणार आहे. बरोबर. ह्युमन बीइंग वर इफेक्ट होणार. ऑक्सिजन मध्ये जर बर्न केलेले जर तुमचे गॅसेस त्यातून जे ऑक्सिजन मध्ये मिसळले तर ते इनडायरेक्टली ऑक्सिजन आपल्याकडे येणार आहे आणि त्या ऑक्सिजन थ्रू आपल्याला डिसीजेस होणार आहेत. आणि ऍश ऑर्गॅनिक का म्हटलं तर ऍश आपण परत रियूज करू शकतो. त्याच्यावरती आणखी थोडीशी ट्रीटमेंट करून आपण काय करू शकतो, ती रियूज करू शकतो. म्हणजे एखादा जर ऍडव्हान्टेज असेल तर एखादा डिसएडव्हान्टेज असणार आहे प्रत्येक मेथडला. म्हणजे बर्न केल्यानंतर जर ऍश मिळाली तर ऍश आपण रियूज करू शकतो. बऱ्याच गोष्टीमध्ये आपण रियूज करू शकतो. पण जर गॅसेस जर अनवॉन्टेड गॅसेस जर त्याच्यातून जर बाहेर पडले तर ते काय करणार आहे, ते तर एन्व्हायरमेंट वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. ओके. द हीट इज जनरेटेड इन्सिनरेशन इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिक पॉवर. आता आपण काय म्हटलं, ऍश असेल, गॅसेस असतील किंवा हीट असेल, तर हीट जी जनरेट होणार आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिक पॉवर तयार करू शकतो. सो दीज comes under the incineration. So if you see here images, या इमेज मध्ये पण लक्षात येतं की आपल्याला डम्पिंग एक प्लांट आहे, त्या प्लांट मध्ये मटेरियल आणून टाकलेलं आहे, ते बर्न केलं जातंय. मग बर्न केल्यानंतर ऍश राहू शकते किंवा हीट जी मिळणार आहे ती हीट बाहेर काढली जाते इथून, किंवा इथून गॅसेस बाहेर येणार आहेत आणि या बाजूने एका बाजूनं हीट बाहेर येणार. म्हणजे याचा आपण रियूज करू शकतो, बट याचे डिसएडव्हान्टेज पण तेवढेच आहेत. सो विल सी ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे काय, तर जे काय वेस्ट आहे ते वेस्ट आपण बर्न करायचं 1000 डिग्री सेल्सिअसला, त्याच्यातून मिळणारी ऍश असतील, गॅसेस असतील किंवा हीट असतील, त्याचा आपण रियूज करू शकतो. ओके. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? सो सी, मिनिमम ऑफ लँड इज नीडेड कम्पेअर्ड टू अदर डिस्पोजल. कारण का एक छोटा प्लांट असेल, त्या प्लांट मध्ये आपण ही प्रोसेस आपण राबवणार की मटेरियल आलं, परत त्याला हिटिंग केलं, त्याच्यातून गॅस बाहेर काढला, त्याच्यातून हीट जी मिळणार आहे ती हीट इलेक्ट्रिक जनरेशनसाठी वापरली. सो दिस इज द प्रोसेस ऑफ इन्सिनरेशन. सो मग ऍडव्हान्टेज काय, तर मिनिमम लँड इज रिक्वायर्ड ऍज कम्पेअर टू अदर डिस्पोजल. एवढ्या युनिट वरती सगळं होत आहे. देन द वेट ऑफ वेस्ट इज रिड्युस्ड टू 25% ऑफ इनिशियल व्हॅल्यू. इनिशियलीच आपलं वेट ऑफ
कारण का हीट करतोय आपण, त्यामुळं ऍश जी काय बाहेर पडणार आहे त्याचं वेट कमी होणार आहे, गॅसेस बाहेर पडणार आहेत, म्हणजे याच्यामुळं जे वेस्ट आहे त्याचं वेट रिड्यूस होणार आहे. नो रिस्क ऑफ पोल्युटिंग लोकल स्ट्रीम अँड ग्राउंड वॉटर. नो रिस्क ऑफ पोल्युटिंग लोकल स्ट्रीम म्हटलंय, एअर नाही म्हटलं, कारण का एअर पोल्युशन या केसमध्ये जास्त होतं. बरोबर आहे ना? कचरा Yes. पेटवून दिल्यामुळे एअर पोल्युशन जास्त होतंय, कारण का अनवॉन्टेड गॅसेस जे आहेत, कार्बन वगैरे जर इमिशन झाले तर ते काय होणार आहेत, फायनली कुठे एन्व्हायरमेंटमध्येच येणार आहेत. त्यामुळं इथं फक्त विषय आहे की लोकल स्ट्रीमचं पोल्युशन, की जसं आपण दोन्ही पाठीमागच्या दोन्ही मेथडमध्ये पाहिलं होतं. काय होतंय म्हटलं होतं, साठवून ठेवलेल्या खड्ड्यात किंवा डंप केलेल्या एरियावरती जर पाऊस पडला तर त्याच्यामधून झिरपून जाणारं जे पाणी आहे ते कुठं मिळणार आहे, रिव्हरला. रिव्हरला, Canal, स्ट्रीमला मिळणार river. आहे, आणि ते फायनली ड्रिंकिंग साठी वापरलं जाणार आहे. म्हणजे वॉटर पोल्युशन त्या केसमध्ये होतंय. आणि त्यामधले जे काय आता आपण इमॅजिनच करू शकत नाही की ज्या डम्पिंग एरियावरती पडलेलं पावसाचं पाणी वाहून जर आपल्या रेग्युलर पिण्याच्या पाण्यात मिसळलं तर काय होईल. एक इमॅजिन केलं तर काय इमॅजिन करू शकता आपण. Disease होते. खूप डिसीज होऊ शकतील त्याच्यातून. किती वेस्ट आहे ते की जे आपण त्याचं थिंकिंग करू शकत नाही आणि ते पाण्यामध्ये मिक्स होणार आहे. म्हणजे काही बॅक्टेरिया किंवा ते सडलेले पार्ट असतात, म्हणजे त्याच्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात आणि त्या बॅक्टेरिया फायनली पाण्यामध्ये मिक्स होणार आहेत आणि फायनली त्याचा इम्पॅक्ट हा ह्युमन बिईंग वरती होणार आहे, म्हणजेच डिसिजेस होणार आहे. सो पोल्युटिंग लोकल स्ट्रीम म्हणजे नो रिस्क. जर डायरेक्ट तुम्ही बर्न केलं तर पोल्युशन होणारच नाहीये. कशाचं? स्ट्रीमचं म्हणजे वॉटरचं किंवा ग्राउंड वॉटरचं. लँडफिल मध्ये काय होतं, खड्ड्यामध्ये आपण टाकतो, बरोबर आहे. लँडफिल मेथड मध्ये आपण खड्ड्यामध्ये तुमचं वेस्ट आणि ते कुजलं जातं, आणि मग याच्यातून समजा पाऊस पडला तर ते कुठं फायनली जाणार आहे, ग्राउंड मध्ये होणार आहे ना. Underground. अंडरग्राउंड म्हणजे ग्राउंड वॉटर किंवा स्ट्रीम वॉटर हे पोल्यूट होण्याची रिस्क या मेथडमध्ये खूप कमी आहे. दॅट इज द ॲडव्हान्टेज. देन इन्सिनरेशन प्लांट कॅन बी लोकेटेड क्लोज टू रेसिडेन्शियल एरिया. इन्सिनरेशन प्लांट्स म्हणजे इट मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. आपण राहतो ते एरिया म्हणजे रेसिडेंटल एरिया. हा बरोबर आहे. हा झाला त्याच्या रेसिडेन्शियल. जवळच इन्सिरेशन प्लांट लोकेटेड असतो. करू शकतो. म्हणजेच काय, आपल्या लोकल एरियामधून जे काय वेस्ट आहे ते इन्सिनरेशन प्लांट आपण जर आपल्या कोणत्याही रेसिडेन्शियल एरियाच्या जवळ करू शकतो, जेणेकरून काय होणार आहे, ते डंप आपण लगेच ह्याच्यामध्ये टाकून कंबस्ट करू शकतो. कंबशन प्रोसेस वापरून करू शकतो. म्हणजेच जी काय लँड आहे, ओपन लँड किंवा ओपन डम्पिंग किंवा लँडफिलनं जे काय बाकीचे डिसीज होणार आहे ते आपण अवॉइड करू शकतो. सो इन्सिलेशन प्लांट वी कॅन लोकेट क्लोज टू आवर रेसिडेन्शियल एरिया. देन गॅसेस आर यूज टू जनरेट पॉवर. म्हणजे याच्यातून गॅसेस जे येणार आहेत ते गॅसेस आपण स्टोअर केले, जर हवेत सोडले तर काय होणार आहे, इनडायरेक्ट पोल्युशन होणार आहे. ते जर स्टोअर केले आणि स्पेसिफिक पर्पज साठी जर वापरले तर आपलं एन्व्हायरमेंट आपण काय करू शकतो, सेफ ठेवू शकतो. आता अनवॉन्टेड गॅसेस याच्यातून बाहेर निघतील, ओके, बट अनवॉन्टेड गॅसेस सुद्धा काही ठिकाणी गरजेचे असतात. कुठं CO2 लागत असतोय, आपल्याला CO2 ची गरज नाहीये, पण CO2 काहीतरी गोष्टीसाठी लागतो, की जे आपण इनऑर्गॅनिकचा विचार करतो. त्या ठिकाणी जिथं CO2 लागतो त्या ठिकाणी आपण तो प्रोव्हाइड करू शकतो, की पण तो जर आपण प्रिझर्व केला तर. नाहीतर हवेत सोडला तर फायनली impact on a human being. Okay, so these are the advantages. So next is the disadvantage. What are the disadvantages? Expensive. What is expensive? महाग. Okay, कारण का ते आपल्याला कॉस्टली जाणार, एक्सपेन्सिव्ह. बरोबर आहे, एक्सपेन्सिव्ह असणार आहे.
कारण का त्याचं बर्निंग करायचं, त्याचे ऍश कलेक्ट करायची, गॅसेस कलेक्ट करायचे. सो दिस विल बी दी एक्सपेन्सिव्ह. रिक्वायर्ड स्किल लेबर. बाय ऑपरेटिंग दिस प्लांट, हा प्लांट ऑपरेट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? स्किल लेबर प्रोव्हाइड करावे लागतील. बिकॉज एव्हरीथिंग प्रोसेस, ईच अँड एव्हरी प्रोसेस विल बी दी डेंजरस. प्रत्येक प्रोसेसतली डेंजर आहे की नाही? हिटिंग करणं, गॅसेस कलेक्ट करणं, फ्लाय ॲश रिमूव्ह करणं. सो ईच अँड एव्हरी प्रोसेस विल बी दी डेंजरस. सो स्किल्ड लेबर रिक्वायर्ड. लेबर म्हणजेच काय? कामगार, की ज्यांच्याकडे स्किल आहे असे आपल्याला स्किल लेबर्स रिक्वायर्ड असतील. Then the chemicals that would be released into the air could be strong pollutant and may destroy ozone layer. बघा इथं आलो आपण. जर हे गॅसेस जर डायरेक्टली जर कुठं एन्व्हायरमेंट मध्ये आले तर काय होऊ शकतं? ओझोनचा लेअर डिस्ट्रॉय कमी होऊ होऊ शकतो. शकतो. CO2 वगैरे जे गॅसेस आहेत ते ओझोनच्या लेअरला डिस्ट्रॉय करू शकतात. So chemicals that could be released into the air could be strong pollutant and may destroy ozone layer. So this is the major disadvantage. याच्यातून हा एकच ड्रॉबॅक आहे. फ्लाय ॲश मिळते हा एक चांगला आहे, हीट मिळते हा एक चांगला गुड ऍडव्हान्टेज आहे. बट गॅसेस इज दी major disadvantage and it is dangerous to environment. And high energy requirement. Energy requirement means 1000 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर द्यायचं आहे, बरोबर आहे ना? हे बर्न करण्यासाठी 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द्यायचं आहे. मग आता हे डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द्यायचं असेल तर आपण ती वेगवेगळ्या इलेक्ट्रिकली देऊ शकतो, बरोबर आहे? इलेक्ट्रिकली देऊ शकतो और अदर वेजनी. मग ते टेम्परेचर रिक्वायरमेंट म्हणल्यानंतर ही आपलं कॉस्टिंग येणार आहे. आर यू गेटिंग? सो दी आर दी ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. सगळ्यांच्या लक्षात आलं का इन्सुरेशन मेथड? हा, फक्त ब्रॉड पॉइंट्स, हा जे ब्रॉड पॉइंट्स आहेत तेवढे नोट जरी केले किंवा ते इम्पॉर्टंट आहेत ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज मध्ये. ओके. So next method is the compaction. Simple आहे compaction method. The waste is compacted or compressed. की जे वेस्ट आहे ते कॉम्पॅक्ट किंवा कॉम्प्रेस केलं जातं. अँड इट ऑल्सो ब्रेक अ लार्ज और फ्रॅगाइल आयटम ऑफ वेस्ट. म्हणजे जे काय वेस्ट आहे ते वेस्ट आपण काय करतोय? फ्रॅगाइल्स म्हणजे अशा छोट्या छोट्या नाजूक पार्ट मध्ये ते आपण ब्रेक करतोय. कॉम्पॅक्ट अँड कॉम्प्रेस करून जे काय मोठे वेस्ट आहेत ते वेस्ट आपण काय करतोय? बारीक असे त्याचे पार्ट करतोय कॉम्पॅक्शन मेथड मध्ये. दिस प्रोसेस इज कन्सिक्युअस इन द फीड. कन्सिक्युअस म्हणजे विशिष्ट. कन्सिक्युअसचं मराठीत मिनिंग काय आहे? विशिष्ट असं अन्न देणे. फीड म्हणजे अन्न देणे. सो विशिष्ट असं अन्न देण्याची एक प्रोसेस आहे ॲट बॅक ऑफ मेनी गार्बेज कलेक्शन व्हेकल. म्हणजेच जर गार्बेज कलेक्शन म्युनिसिपल वेस्ट किंवा आपल्या हाऊस होल्ड वेस्ट आहे ते जर आपण कॉम्पॅक्ट कॉम्प्रेस केलं तर त्याच्यातून विशिष्ट असं अन्न, म्हणजेच त्याचं एक दुसरं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं कॉम्पॅक्शनचं तर आपण गांडूळ खत आपण सर्वजण म्हणतो. जर मराठी प्रत्येकाला जर येत असेल, माहीत असेल तर त्याच्यामध्ये काय प्रोसेस असते? आता आपल्याला डिटेल माहीत नसेल, आपण त्या एरियातलं नाहीये थोडं, बट असंच काहीतरी केलं जातं की जे वेस्ट असतं ते कॉम्पॅक्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये ते
गांडूळ सोडले जातात की ते कुजवतात आणि त्याच्यामध्ये तो मिथेन आणि काय म्हणतो आपण त्याला, की जे आपल्या ते जर आपण आपल्या क्रॉपसाठी वापरलं तर त्याचा ते एक बेनिफिट मिळतो आपल्याला. सिमिलर प्रोसेस आहे कॉम्पॅक्शनची. Then deposit refuse at bottom slope for the best compaction and control the blowing later. म्हणजेच कचरा असाच उघड्यावर पडू देण्यापेक्षा तो जर कॉम्पॅक्ट केला तर त्याच्यातून आपण काय करू शकतो, एक अन्न देण्याची प्रोसेस म्हणजेच काही बॅक्टेरिया की जे आपल्याला हेल्प करतात, जसं की आपण गांडूळ म्हणतो, कुजवायसाठी मदत करतात, ते जर आपण सोडले तर काय करू शकतो, तेच वेस्ट आहे ते कुजवून आपण परत ॲज आपण फीड म्हणजे अन्न देण्यासाठी आपण वापरू शकतो, ॲज अ क्रॉपसाठी किंवा आणखी गार्डनिंगसाठी वगैरे ते आपण वापरू शकतो. येते का लक्षात? त्याच्यामुळे काय होऊ शकतं, कचऱ्यावरती कंट्रोल ऑफ ब्लोईंग लिटर म्हणजेच एक कचराच, लिटरचं मिनिंग, हे काय करू शकतो आपण, कंट्रोल करू शकतो. सो कॉम्पॅक्शन इज अ मेथड which we are using, in that we are compacting and compressing the waste. जे वेस्ट आहे ते कॉम्पॅक्ट आणि कॉम्प्रेस करतोय आणि ते बारीक पार्ट मध्ये ब्रेक करतोय. त्याच्यानंतर ही प्रोसेस काय होते, म्हणजे ते कुजवलं जाते पूर्णपणे कॉम्प्रेशन कॉम्पॅक्ट करून, आणि मग त्याचा उपयोग आपण परत कशासाठी करू शकतो, एखाद्या ठिकाणी कोणत्या तरी बॅक्टेरियांना अन्न म्हणून त्याचा उपयोग करू शकतो, किंवा काही ठिकाणी गार्डनिंग मध्ये वगैरे सुद्धा हे टाकून आपण त्याचं खत म्हणूनही तयार करू शकतो. सो दिस इज दी कॉम्पॅक्शन मेथड. नेक्स्ट मेथड इज दी कंपोस्टिंग. मेथड नंबर 4 is the composting. What is composting? Here biological part is there. Okay, so composting. So composting is a biological decomposition of of organic waste under controlled aerobic condition. आता aerobic and anaerobic condition ही थोडीशी बायोलॉजिकल मेथड आहे. याचा डिटेल स्टडी करायचं म्हणलं तर परत आपल्याला बायोलॉजी थोडासा अभ्यास करावा लागेल, बट मिनिंग समजून घेऊया आपण याचं काय आहे. सो इंडस्ट्रीज ॲज पेपर, ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग गिव्स आउट वेस्ट विच आर ऑलमोस्ट 100% ऑर्गॅनिक. सो दिस ऑर्गॅनिक मॅटर्स कॅन बी कंपोज टू इल्ड गुड मॅन्युअर. म्हणजेच काय करायचं आहे, हे जे इमेज मध्ये दिसतंय हे सगळं काय आहे, तुमचं वेस्ट जे आहे हे वेस्ट आपण काय करणार आहे, लँडफिल सारखीच ही एक मेथड आहे. लँडफिल जशी होती तसं सिमिलर कंपोस्टिंग आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, जे सॉलिड वेस्ट आहे, गार्बेज आहे, हे कुजवलं जातं. मग ते कसं कुजवलं जातं, कंपोस्टिंग म्हणजे थोडक्यात कुजवणे. मग ते कसं कुजवलं जातं, तर ते लेयर बाय लेयर असं पसरलं जातं. मग एखाद्या खड्ड्यामध्येच ते पसरलं जातं आणि मग त्याच्यावरती ओला कचरा, परत माती, परत सुका कचरा, परत ओला कचरा, परत सुका कचरा, त्यानंतर सॉइल. मग ही सॉइल आणि हे सगळं काय होतं, कुजण्याची प्रोसेस होते आणि हे एक खत म्हणून आपल्याला तयार होऊ शकतं. सो दिस इज दी, आणि ही प्रोसेस जी आहे त्याला आपण हे कंट्रोल्ड बाय ॲरोबिक अँड ॲरोबिक कंडिशन म्हणतो. जी प्रोसेस जी राबवली जाते त्याला आपण ॲरोबिक कंडिशन, प्रेझन्स ऑफ एअर मध्ये घडली जाते.
करेक्ट म्हणून अरोबिक aerobic कंडिशन condition. मध्ये O2 असतो आणि अनारोबिक कंडिशन मध्ये फ्री ऑक्सिजन नसतो. करेक्ट. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, कारण का मला डिटेल थोडंसं अरोबिक आणि अनअरोबिक कंडिशन माहित नाहीये, कारण का मी बायोलॉजीचा टीचर नाहीये. ओके. पण माझ्यापेक्षा तुम्ही 11-12 तुम्हाला थोडंसं झालं असेल. सो परत एकदा सांगा, अरोबिक मध्ये काय असतं? अरोबिक मध्ये O2 प्रेझेन्स असतो हा, ओके. आणि अनारोबिक मध्ये नसतो, म्हणजे फ्री एअर नसते तिथं. करेक्ट 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 Aerobic म्हणजे थोडक्यात की एअरच्या प्रेझेन्स मध्ये ती प्रोसेस घडते. करेक्ट पण अनारोबिक म्हणजे अब्सेन्स ऑफ एअर मध्ये घडते, म्हणजे करेक्ट. O2. ओके, करेक्ट. ऍब्सेन्स ऑफ एअर म्हणजेच O2 नसतो. ओके. सो दिस प्रोसेस वी आर युझिंग अँड वी आर मेकिंग दी काय म्हणतो आपण, याच्यातून काय आपल्याला मिळू शकतं? ऑर्गॅनिक. हा, ऑर्गॅनिक म्हणजेच कारण का जे सॉलिड आहे ते माती, ओला कचरा, सुका कचरा ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलं जातं आणि त्याच्यातून हे दर थोड्या दिवसांनी मिक्स केलं जातं. आता ऍक्च्युली कंपोस्टिंग प्रोसिजरला खूप वेळ लागतो. एका दिवसात किंवा 2 दिवसात होणारी प्रोसेस नाहीये. बट त्याचा जो प्रोसेसचं जे काय तुमचा प्लांट असतो किंवा खड्ड्यामध्येच हे केलं जातं, ह्या प्रोसेसमध्ये पूर्णपणे तुमचे ओला कचरा, सुका कचरा आणि सॉइल हे मिक्स केलं जातं आणि परत काही दिवसांनी ते म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, ते हलवलं जातं थोडक्यात आणि त्याच्यामधून आपल्याला खत तयार करू शकतो आपण, की जे गुड मॅन्युअर. हा, गुड मॅन्युअर. इट मीन्स तेच फॉर दी इल्ड, टू इल्ड गुड मॅन्युअर, म्हणजेच जे शेतामध्ये आपण काही क्रॉप्स लावले असतील त्याच्यासाठी आपल्याला ते इल्ड होण्यासाठी याचा ग्रोथ, याच्यामुळे ते ग्रो होऊ शकतं. सो हिअर ऑर्गॅनिक मॅटर्स कॅन बी कंपोज्ड टू इल्ड गुड मॅन्युअर, म्हणजेच शेतीमधले कुठलेही क्रॉप्स असतील ते इल्ड होण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो. सो दिस इज नाउअडेज, दिस इज गुड मेथड बट व्हेरी लेंदी, किंवा ती प्रोसेस करायला आपल्याला वेळ, टाइम, अशा बऱ्याचशा गोष्टीचा ह्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. बट दिस इज गुड मेथड. पण ही मेथड कशासाठी ऍप्लिकेबल आहे, कोण सांगेल? ही मेथड फक्त कोणत्या टाईपच्या वेस्टसाठी ऍप्लिकेबल आहे? बायोलॉजिकल जे कंपोज होऊ शकतात त्यासाठी फक्त. किंवा थोडक्यात डिग्रेड आपण म्हणतो, की जे गार्बेज वगैरे आपले जे काय वेस्ट आहे घरातून, हाऊसहोल्ड मधून जाणार, की जे बायोलॉजिकल कंपोजिशन, डिकम्पोजिशन, ऑर्गॅनिक वेस्ट ज्याच्यामध्ये होतं त्याच्यासाठी त्याचं विघटन होऊ शकतं. हा, विघटन होऊ शकतं. डिसेंट. नाहीतर मग आपण म्हणायचो ग्लास आणूया, प्लास्टिक आणूया किंवा वेस्ट आणूया त्याच्यामधून. सो त्याच्यापासून हे होऊ शकत नाही. सो कंपोस्ट इज द एंड प्रोडक्ट ऑब्टेन आफ्टर subjecting the organic fraction of solid waste to aerobic and anaerobic decomposition to yield humus like solid, carbon dioxide, water vapor and energy. So this composting or compose is the end product after the subjecting organic fraction of solid waste. So if you see the image, you will realize how the process is work. सगळ्यात चांगली प्रोसेस आहे, बट जे गार्बेज वेस्ट आहे त्याच्यापासूनच आपण ही करू शकतो. ओल्या कचऱ्यापासून, की जो हाऊस होल्ड मधून, डोमेस्टिक मधून बाहेर पडला जातोय. अदरसाठी दिस विल नॉट बी ऍप्लिकेबल. आर यू गेटिंग? Yes, sir. येस सर. येस सर. सो दीज आर दी स्टेजेस. कंपोस्टिंग मध्ये कोणकोणत्या स्टेजेस आहेत? सो दीज आर दी स्टेजेस. सेग्रिगेशन ऑफ सॉलिड वेस्ट, म्हणजेच सॉलिड वेस्ट वेगवेगळं करायचं. प्रोसेसिंग ऑफ कंपोस्टेबल मॅटर, त्याच्यावरती प्रोसेस करायची, म्हणजेच आहे असंच
जे आपण पाठीमागे आता इमेज पाहिल्या आहे असंच ते टाकायचं नाही, त्याच्यावरती थोडीशी प्रोसेस करायची. प्रिपरेशन फॉर दी कंपोस्ट, कसं कंपोस्ट करायची त्याची मेथड्स आहेत, ते प्रिपरेशन करायचं. देन डायजेशन, क्युरिंग अँड स्क्रीनिंग, म्हणजे जे काय वेस्ट आहे ते वेस्ट वरती टोटल आपल्याला प्रोसेस करावी लागते आणि त्यानंतर हे मग ॲरोबिक अँड अनॲरोबिक प्रोसेस त्याच्यावरती घडल्या जातात. मग त्याच्यामध्ये ॲरोबिकमध्ये CO2, H2O, NH3, एनर्जी अँड अदर एंड प्रोडक्ट्स. इन ॲरोबिकमध्ये मग CH4, इट मीन्स व्हॉट? मिथेन. मिथेन, करेक्ट. CO2, H2O, NH3, H2S, energy and other end products. So these aerobic bacteria and anaerobic bacteria, इथं तुम्ही म्हटला होता की ऑक्सिजन प्रेझेंट असतो, म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ही प्रोसेस येते, आणि इथं विदाउट एअर. सो ओके, सो दिस इज दी डीप स्टेजेस ऑफ दी कंपोस्टिंग. आता याचा ही डिटेल जो काय स्टडी आहे ॲडिशनल, ॲक्च्युली कशी प्रोसेस होते प्रत्येकाची, हे डिटेल ही तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फायनल इयरला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे. बट आपल्याला फक्त काय समजून घ्यायचं आहे, ती कंपोस्टिंग म्हणजे काय आणि फक्त स्टेजेस त्याच्या डिटेलमध्ये इतकंही जाऊन आपल्याला मग ते काय एक्झामला आपल्याला एवढं डिटेलमध्ये विचारलं जाणार नाहीये. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वरती मेथड्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. मग मेथड्स 4 मेथड्स आहेत आणि थोडक्यात एका मेथडची इन्फॉर्मेशन लिहायची आहे. कारण का जर कंपोस्टिंग वरती डिटेल बहुतेक एक्झॅक्ट मलाही माहित नाही, पण बहुतेक कंपोस्टिंग वरती एक चॅप्टर आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये. सिव्हिल इंजिनिअरिंगला फायनल इयरला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे पूर्णपणे कंपोस्टिंग असा. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसेसचं मिनिंग, कशा रन होतात, काय येतं याच्यामध्ये, ते डिटेल्स दिलेलं आहे. ओके, सो वी हॅव टू नो ओनली दिस स्टेजेस. ओके, गॉट इट? येस सर. येस. ठीक आहे, आपला टाइम संपलेला आहे. आपण थांबूया आता. तसं संपलायच आपला पार्ट, बट ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू हा पार्ट. हां, बोला. हॅलो सर. हा बोला. तर एक